हॅलो एव्हरीवन, खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करणार आहे मी. सो आज बेत आहे फिश फ्रायचा. आणि फिश फ्राय बनवण्यासाठी आमच्या भाऊजींनी आणि दादूंनी आणलेली आहे फिश, जिचं नाव आहे सुरमई. आणि ती आहे नदीतली सुरमई, जी की खूप टेस्टी लागणार आहे. असं म्हणतात नदीतल्या फिशना खूप टेस्ट असते. सो ही फिश बनवण्यासाठी आधी कोकमाचा आगळ आम्ही त्यामध्ये टाकणार आहोत, जी की आमसूळ म्हणून यूज होतं, जेणेकरून जी फिशची जी ॲक्च्युअल टेस्ट असते ती अजूनच टेस्टी लागते. सो कोकमाचा आगळ टाकल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आम्ही त्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून पुन्हा मिक्स करणार आहोत. आता हे सगळं मिश्रण एकत्र करत आहोत, जेणेकरून फिशचे जे काही पीसेस आहेत त्यांना एक सारख्या प्रमाणे हे मसाला लागेल. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबू ॲड करणार आहोत, जे की लिंबाचं रस असणार आहे थोडंसं. ऑलरेडी आपण कोकम टाकला आहे, तो आपण थोडंसंच लिंबाचं रस यूज करणार आहोत यासाठी, जेणेकरून अजूनही टेस्ट वाढेल फिशची. आता यानंतर आपण यामध्ये घरगुती बनवलेला मसाला, ज्याला इकडे चटणी म्हणून बोलतात, ज्यामध्ये विविध प्रकारचे मसाले ॲड असतात, ते टाकणार आहोत. ते झाल्यानंतर थोडंसं लाल तिखट, जी की फक्त मिरची पावडर असणार आहे, ती टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या फिशला रेड असा कलर येण्यासाठी. आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मसाला त्या फिशच्या पीसेसना इक्वली लागेल. हे करून झाल्यानंतर एक साईडला गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे. त्यात तेल टाकायचे, लसूण टाकायचे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर एक साईडला रवा घ्यायचा आहे. त्या रव्यामध्ये फिशचे पीसेस टाकून ते पीसना रवा लावून तव्यावरती सोडायचे आहे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तसे. सगळे पीसेस हळूहळू तव्यामध्ये जाणार आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ते पीसेस शिजवायचे आहेत. फिश नेहमी लो फ्लेमवरती शिजवायची, जेणेकरून आपली फिश हळूहळू पण कुरकुरीत होतील, जे की टेस्टी लागतील खायला. आता ही फिश आपण बारीक गॅसवरती शिजत अशीच ठेवणार आहोत, जेणेकरून हळूहळू ती शिजेल आणि तिला कुरकुरीतपणा, कडकपणा येईल, जे की खायला टेस्टी. चला तर मग आपली सुरमई तवा फ्राय बनून झालेली आहे. आता याच्यावरती कोथिंबीर सोडून छान अशी ताटामध्ये सर्व करणार आहोत. तिला आमटीसोबत, भातासोबत आम्ही खाणार आहोत. छान अशी झालेली. तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब